निलंबरी तालुक्यामध्ये असलेल्या आळंद या गावातील बंद पडलेला सरकारी रस्ता सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसून येतोय. शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी दवाखाना, विद्यार्थ्यांची शाळा, शेतामध्ये बियाणे आणि शेतीमाल काढून घेण्यासाठी होणारी अडचण आता इथून पुढे थांबणार आहे. प्रशासनाचे अधिकारी आणि शेतकरी यांनी एकमेकांना सहकार्य करून बंद पडलेला जुना रस्ता मोकळा करण्यासाठी सहकार्य केलं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आळंद येथील अनेक दिवसापासून बंद असलेला रस्ता आज शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर त्या रस्त्याचे काम सुरू आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ते रस्ता वापरता येईल. आणि तो रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक वेळा पंचायत होत होती. तर आपल्यासोबत ते आळंद येथील शेतकरी आहे की ते त्यांच्या शेतापासून हा रस्ता चालणार आहे. नेमकं तुम्हाला मला एक सांगा, तुमचा हा जो रस्ता बनू लागला आज कसं आहे, कसं वाटतं तुम्हाला? बरेच दिवसापासून सनी बंद पडलेला होता. तर शेतकरी सगळे लोक अडचणीत होते. आता हे शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळून सनी मोकळा केला तर फार चांगल्याची गोष्ट आहे. रस्ताच नाही जायला अच्छा, असं. तर किती दिवसापासून बंद होता रस्ता? म्हणजे आता बरेच दिवस नवीन डांबर रोड झाला. हे लोक सगळे मागच पडून पहिला हात पुरीचा रस्ता होता, हात जुना. जुना ते शेतकऱ्याला बंद होता. तुम्हाला काय काय अडचण निर्माण होती? अडचण म्हणजे आम्हाला हवेला लागलं जातच नव्हतं रस्त्याला. गावात जायचं तर गारातून जायचं, इकडून जायचं, लोक शेवा देतात, बोलतात, अशा अडचणी यायच्या नेहमीसाठी. आता हा रस्ता बनल्याच्या नंतर काय काय फायदे होते? रस्त्यापासून आमचे सगळं बाजारला जायचं, गावात जायचं, लेकरं बाळ मुलं शाळेमध्ये व्यवस्थित येतील, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही रस्त्यापासून. तर हे होते आपल्यासोबत शेतकरी, ज्यांनी आज ही सांगितलेले आहे की जो हा जुना रस्ता आहे तो आता त्याचे काम चालू झाले आहेत. आणि हे काम चालू झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांना मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टार महाराष्ट्रातील सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, आळंद. वगैरे तहसीलपासून तलाठी ऑफिस पासून तहसीलदारपर्यंत आम्ही अर्ज केला होता. आज नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, आमच्या गावचे तलाठी साहेब, पकडे साहेब यांच्या सर्वांच्या सहमतीने आज जेवढा रस्ता आमचा चालू होता त्याचं मार्किंग मीटर टाकून आज रोजी आम्ही रस्ता चालू करून घेतला. आणि राहिलेला उर्वरित रस्ता बंद जो होता तो आज त्यांना साहेबांनी सांगितलंय की नोटीस काढून त्यांचं काहीतरी 2-5 दिवसात प्रश्न मार्गी लावू म्हणून. साहेबांनी जो आम्हाला वेळ दिला, अनुमूल्य वेळ दिला, त्याचे आम्ही आभार मानतो सर्व शेतकरी. याच्या अगोदर रस्ता बंद होता, शेतकऱ्याला काय काय अडचणी निर्माण होत होत्या? अडचणी म्हणजे शाळेचा प्रश्न होता, हॉस्पिटलचा प्रश्न होता, सुखा-दुःखात रस्ते पाहिजे. रस्ते नसले तर आमच्या प्रॉपर्टी आहे एवढं पडून पडते. अजून आमचे वावर नांगरलेले नाही साहेब रस्त्यामुळं. रस्ता हा आवश्यक होता, आवश्यक पाहिजे, त्यासाठी आता पुढची प्रोसेस चालू आहे. आता रस्ता बनला, आता कसं वाटतं तुम्हाला? आता व्यवस्थित कसं ते काम वाटतंय. सुरू आता दळणवळण व्यवस्थित होईल आमचं. आणि जो बंद आहे तो आता तुमचे सर्व प्रशासकीय लोक ते चालू करतील. आता काय नाव आपलं? उमेश उत्तमराव तायडे, राहणार आळंद तालुका. आम्हाला आमची जी गैरसोय होती ती आता चांगली व्यवस्था होईल आमच्यासाठी, कारण आम्हाला रस्ताच नव्हता. काय गैरसोय होतो तुमची नेमकी? गैरसोय म्हणजे यायला रस्ता नाही. आता हा जो रस्ता बनवला शाळेवाल्यानं ते आम्हाला येऊ देतो म्हणून ठीक आहे माणुसकीनं. नसता आम्हाला खालून यावं लागलं असतं. तर खालून नाला आहे, नुसता नाला आहे सध्या. त्या नाल्यामध्ये जो जुना रस्ता होता तो रस्ता, त्याचं काम जर आता झालं तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर त्याचं काम चालू आहे, आता मोजणी चालू आहे. मोजणी चालू आहे, चांगली गोष्ट आहे ना. मोजणी तर करा. कोणाचा काही त्याला विरोध वगैरे काही? विरोध काय कोणाचा? आमचा कोणाचा विरोध नाहीये. शेतकऱ्यांचा इथं कोणाचा विरोध नाही. आमचा गट नंबर 447-46 मध्ये कोणाचा विरोध नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.